मी जी घटना घडली त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की नगर शहर हे आजपर्यंत शांततेच्या मार्गाने चालणारे शहर म्हणून त्या शहराकडे आपण पाहत होतो. त्याच पद्धतीने शांतता अखंडित अबाधित राहिली पाहिजे. तुम्ही जर नगरच्या मार्केटचा बाजारपेठेचा विचार केला मागच्या वर्षाचा, तर गव्हर्नमेंटचा जो टॅक्सेस असतो, जो कर आकारला जात असतो, त्यामध्ये कितीतरी पटीने प्रमाण कमी झालेले. याचा अर्थ काय? व्यापाऱ्यांचा व्यवसाय कमी झाले, व्यापाऱ्यांचा बाजारपेठ ही कुठंतरी कमजोर झालेली आपल्याला पाहायला मिळत होती. आणि त्याच बाजारपेठेमध्ये जर आपण आपल्या व्यवसायासाठी एखादा स्टोअर पाहण्यासाठी गेलो तर कधी स्टोअर उपलब्ध होत नव्हता. पण आज होऊन काही व्यापाऱ्यांचे फोन येतात, आमचं स्टोअर विकायला आहे, आमचा गाळा विकायला आहे. याचा अर्थ कुठंतरी बाजारपेठ ही कमकुवत होती आणि व्यापारी हे भयभीत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं शांतता राहिली पाहिजे आणि नगर शहराची भरभराट झाली पाहिजे, ही आमची सर्वांची भूमिका सुद्धा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.